श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे, लोक सेवा करतात पण काही चुका अशा करतात की त्या सेवेचं तुम्हाला कुठलंच फळ भेटत नाही. म्हणजे तुम्ही व्रत वैकल्य करता आहेत, पारायण करतायत, भरपूरसं नामस्मरण करता आहेत, पण काही चुका आपल्या हातून नकळत होतात किंवा काही लोक कळतही करत असतील. ह्या चुका जर तुमच्या आयुष्यात तुमच्या हातून होत असेल तर तुम्ही कितीही देवदेव करा, कितीही स्वामी करा किंवा कुठलाही देव तुम्ही निवडा, तो कुठलाच देव तुम्हाला साथ देणार नाही. आज मी तुम्हाला अशाच तुमच्याच होणाऱ्या चुकांबद्दल माहिती सांगणार आहे. आपण सेवा करतो आहे, तर आपण सेवा करताना सपोज तुम्ही आता स्वामीचरित्र सारामृत पारायण करायला घेतले, तर ते पारायण करताना आपण काय करतो की एखाद्याचं गॉसिपिंग करतो, निंदा करतो, नालस्ती करतो. आता समजा तुम्ही स्वामीचरित्र करता आहेत आणि तुम्हाला फोन आला आणि त्या फोनवरती तुम्ही एवढं गॉसिपिंग केलं, एवढे जे कोणी असेल XYZ पर्सन त्यांना नावं ठेवले. मला सांगा, ते तुम्हाला तुमच्या पारायणाचं फळ मिळेल का? एकीकडे तुम्ही देवदेव करताय आणि दुसरीकडे तुम्ही लोकांना नावं ठेवतायत. हे कोणत्या प्रकारचं योग्य ठरेल बरं? असं न करता आता तुम्ही पारायण करत आहात, तर पारायण करताना पूर्ण श्रद्धा, विश्वास आणि आपली एकता हवी असते. आपण पारायण करताना आपले कर्मही तेवढेच महत्त्वाचे आहे. आणि कसं होऊन जातं ना की लोक देवदेव करतात आणि आपल्या कर्मांवरती दुर्लक्ष करतात. तर असं न करता आपले कर्मही तेवढेच चांगले पाहिजे. की आता तुम्ही चालता बोलता एखाद्याचं मन दुखवून गेला असेल, तर तोही भाग आपल्या कर्मामध्ये येतो. एवढंच सांगेल फक्त की कोणतीही सेवा करताना, काहीही करताना भरपूर महिलांना सवय असते बघा की शेजारणीला जाऊन काही बोला, काही हे करा, किंवा घरामध्येच तुम्ही सेवा करताय, तुमच्या सेवेचा त्रास दुसऱ्या कोणाला झाला नाही पाहिजे. आपण सेवा करतोय, ती आपली कर्तव्य, आपली जबाबदारी आहे. म्हणून मी सेवा करते आहे आणि सगळ्यांनी माझ्या पुढं पुढं करा असं होणार नाही. तुम्ही सेवा करणार आहात तर तुमची जबाबदारीवर करणार आहात. आपली जबाबदारी घेऊन आपण पारायण करायचे. फक्त पूर्ण कोणतीही सेवा करताना एक चूक मात्र तुम्ही करू नका. ती चूक म्हणजे की गॉसिपिंग करणे, इतरांना नावे ठेवणे, कुणाचं मन दुखवणे. ह्या ज्या चुका आहेत त्या जर तुम्ही नाही केल्या तर तुमच्या पूर्ण सेवेचं फळ तुम्हाला महाराज देतील. महाराजांना एकच हवं असतं की मी जे तुम्ही सेवा करताय ती निस्वार्थ भावनेने करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जी सेवा करता आहे ती निस्वार्थ भावनेने करा. कुठली अपेक्षा ठेवू नका. हा तुम्ही संकल्प करा, तुमची काय इच्छा आहे ती बोला, पण सतत सतत स्वामींना तेच सांगू नका की महाराज माझी ही इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा, महाराज ही इच्छा आहे. एखाद्या आईला जर एखाद्या लेकराने सतत तोच 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 हट्ट केला तर आई दुर्लक्ष करते, आई लक्ष देत नाही. पण तुम्ही न बोलता महाराज आपले सगळं समजता, तुम्ही काही नका म्हणू, महाराज तुम्हाला एवढं भरभरून देतील की तुमची ओंजळ कमी पडेल ते घेण्यासाठी. पण एवढंच करा की कोणाला नाव ठेवू नका. तुमची जी सेवा आहे त्यामध्ये सातत्य ठेवा. सातत्य खूप महत्त्वाचं आहे. जेवढं तुम्ही सातत्य ठेवाल तेवढी तुमची सेवा जी आहे अजून जास्त प्रभावी होईल. महाराज तुमच्यावर लवकर प्रसन्न होतील. आणि प्रसन्न होण्यापेक्षा मी एक सांगेल की महाराजांना सोबत ठेवा. अडचणीच्या काळामध्ये आपले महाराज आपल्या सोबत उभे पाहिजे. बस एवढंच सांगेल. आणि मनापासून सेवा करा. कुठलाही त्रास, कुठलाही टेन्शन मनामध्ये ठेवू नका. महाराज नक्की तुमची मदत करतील, तुमच्या मदतीला धावून येतील. चला, व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.